नमस्कार, मी सागर जगताप। बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवसाहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। असं असतानाच या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यासंदर्भात मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिकी कराडला अटक करण्यात आल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून चांगलीच मागणी केली जात आहे। अशातच बीड मधील भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना जाहीर पाठिंबा दिला आहे। असं असतानाच आज संतोष देशमुख यांचे नातेवाईक आज महंत नामदेव शास्त्रींची भेट घेण्यासाठी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे दाखवण्यासाठी तिथे पोहोचले आहेत। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पुराव्याची फाईल घेऊन धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आज दुपारी भगवानगडावरती दाखल झाले आहेत। महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीनंतर नारायणगडावरील महंत शिवाजी महाराज यांची देखील देशमुख कुटुंबाकडून भेट घेतली जाणार आहे। या प्रकरणासंदर्भात ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। नंतर नारायणगडावरची भेट देखील अतिशय महत्त्वाची असणार आहे। मात्र भगवान गडाबरोबर नारायणगडावर देशमुख कुटुंब जी फाईल घेऊन गेले आहे त्यामध्ये आता नेमकं आहे तरी काय हेच आता थोडक्यात जाणून घेऊया। मुख्य आरोपी म्हणजे सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची कशी हत्या केली, या हत्या प्रकरणाला आवादा पवनचक्की कंपनीकडून मागितलेली खंडणी कशी जबाबदार आहे याचे पुरावे या फाईलमध्ये आहेत। विष्णू साठे आणि वाल्मिकी कराड यांचे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख मारेकरी यांचे कसे संबंध आहेत याचे पुरावे देखील सदर फाईलमध्ये आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरण किती भयंकर होते आणि ते किती क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली याचे पुरावे महंतांना त्यांनी दाखवण्यात आले आहेत। संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यावेळी धनंजय देशमुख आणि विष्णू साठे यांच्यामध्ये काय संवाद झाला होता याची माहिती देखील धनंजय देशमुख त्यांना दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी पवनचक्की प्रकल्पावर अशोक सोनवणे नावाच्या गार्डला कशा पद्धतीने मारहाण केली याचे पुरावे देखील त्यांनी दाखवलेले आहेत। संतोष देशमुख यांना मारहाण करता वेळेस आरोपींकडून व्हिडिओ काढण्यात आला होता। मोकार पंथी या ग्रुपवर तो व्हिडिओ पण शेअर करण्यात आला होता। याचे देखील पुरावे धनंजय देशमुख नामदेव शास्त्री यांना दिले आहेत। खंडणी प्रकरणातील आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच असल्याचे देखील पुरावा त्यांनी देशमुख कुटुंबाने नामदेव शास्त्रींना दिला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अगोदर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह खंडणी प्रकरणातील आरोपींची झालेल्या बैठकीची देखील पुरावे महंतांकडे त्यांनी दिले आहेत। मंत्री धनंजय मुंडे यांना हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात का जबाबदार धरले जाते या संदर्भातील देखील काही गोष्टी नामदेव शास्त्री यांच्या समोर मांडल्या आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतरचा शवविच्छेदन रिपोर्ट मधील मारहाणीचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। तो देखील महंतांना त्यांनी दाखवला आहे। मकोका कारवाई अंतर्गत आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची व्यवसायामध्ये असलेली भागीदारी याचे देखील पुरावे नामदेव शास्त्रींकडे सोपवण्यात आले आहेत। आरोपी वाल्मिकी कराड याला वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून का प्रयत्न केले जात आहेत आणि त्याच्या पाठीमागचे कारण काय
याची सुद्धा पुरावे नामदेव शास्त्रींकडे त्यांनी दिलेले आहेत. आणि मंत्री धनंजय मुंडे यंत्रणेवरती का दबाव टाकत आहेत, तर याचे देखील पुरावे देशमुख कुटुंबियांकडून महंत नामदेव शास्त्री यांना दिले आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला आपल्या कमेंटद्वारे कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.